नमस्कार, कृषी विधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज वर्धा लोकसभेचे निवडणूक प्रचार प्रमुख सुधीर दिवे आपल्यासोबत आहे। सर, एकंदरीत सर्व भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। काय वाटते, येणाऱ्या लोकसभेसाठी नरेंद्र मोदींचा प्रचार शुभारंभ वर्धेतूनच होत आहे, काय सांगाल याबद्दल? भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या युतीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार माननीय रामदासजी तडस यांच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी 1 एप्रिल रोजी वर्धा शहरात येत आहेत। या सभेने खऱ्या अर्थाने माननीय रामदासजी तडस यांच्या प्रचाराची सुरुवात होईल। आपल्या माध्यमातून मी वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन करतो की या नवभारताचे निर्माते मागील 5 वर्षात नरेंद्रभाई मोदींनी काय काम केलं, पुढील 5 वर्षामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी काय काम करणार आहे हे त्यांच्या प्रत्यक्ष तोंडातून ऐकण्यासाठी आपण या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहा आणि नवभारताच्या निर्मितीमध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीप्रमाणेच आपणही सहभागी व्हा ही पुन्हा एकदा या वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती। काय वाटते सर, मागच्या वर्षी विद्यमान खासदार भरघोस मताधिक्याने निवडून आले होते, यावर्षी कितीचा आकडा पार करून दणदणीत विजय मिळवेल? भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही युती महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीकरता सज्ज झालेली आहे। यामध्ये वर्धा लोकसभेची निवडणूक पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजे 11 एप्रिल रोजी होत आहे। मागील 2 वर्षापासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहा, आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी या सर्वांनी मागील 2 वर्षापासून या निवडणुकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। मागच्या वेळची जी 2014ची निवडणूक जी आम्ही जिंकलो, भरघोस अशा मताने जिंकलो, त्यावेळी आम्ही काय करणार आहोत हे सांगून जिंकलो आणि यावेळी मात्र आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये काय कामं केली, काय करून दाखवलं हे जनतेला सांगून यावेळेला मतं मागायला आम्ही निघालेलो आहे। मोदी सरकार असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस सरकार असू द्या, यांनी भौतिक विकास आणि वैयक्तिक विकास हे 2 वेगवेगळे अजेंडे सेट करून मागील 5 वर्ष या देशाचा विकास केला आहे। भौतिक विकासामध्ये रस्ते असेल, सिंचनाचे प्रकल्प असेल, मोठमोठे एअरपोर्ट असेल, शैक्षणिक संस्था असेल, एम्स सारखे मोठे दवाखाने असतील, मोठमोठ्या उद्योगनगरी असतील, या निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे वैयक्तिक लाभांच्या योजनावर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने भर दिला। या देशामध्ये 35 कोटी जनतेला नरेंद्रभाई मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून फायदा पुरविलेला आहे। त्यामुळे मागील वर्षी 2014च्या निवडणुकीत काय करणार आहोत हे सांगून मतं मिळवायची होती, त्याहीपेक्षा जास्त संधी, पॉझिटिव्ह अप्रोच, विकास हा केवळ एकमेव अजेंडा घेऊन यावेळेला आम्ही मतदारांच्या समोर जात असल्यामुळे यावेळी वर्धा लोकसभेचा उमेदवार हा किमान 3 लाख मताच्या फरकाने निवडून येईल याकरिता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन आघाडीचे सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। सर, किती शिवसेने आणि भाजपाची जी आता युती झाली किंवा मित्रपक्षांची युती झाली आहे, काय वाटते तुम्हाला याचा कितपत फायदा आपल्या उमेदवाराला होईल? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत। ही युती सत्तेसाठी नाही आहे, ही युती विचारासाठी आहे आणि त्याकरताच मध्ये काही आमच्यामध्ये कुरबुरी जरी झाल्या तरी पुन्हा या भारताच्या नवनिर्मितीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकत्र आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी आम्ही 42 जागा 48 पैकी जिंकलो होतो, यावेळी ही युती 45 पेक्षा जास्त जागावर विजय संपादन करेल असा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर आमचे जे सहयोगी पक्ष आहेत, ज्यात रिपब्लिकन पक्ष आहेत, महादेवराव जानकर यांचा पक्ष आहे, या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे। सर, विरोधी पक्षानेही एकीकडे कंबर कसली आहे, काय वाटते या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा आपली सत्ता कायम राखू शकणार? 100% भाजपा केवळ सत्ता कायम राखणार नाही, तर मागच्याही वेळेपेक्षा जास्त यश
आम्ही या निवडणुकीत मिळणार. तुम्ही जे म्हणता विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे, कशाची कंबर त्यांनी कसली? आज त्यांना उमेदवार मिळत नाही. एकेका मतदारसंघामध्ये एक उमेदवार घोषित केला की तो उमेदवार म्हणतो दुसऱ्या दिवशी की मी निवडणूक लढत नाही. दुसरा घोषित केला तर त्या पक्षाचे पदाधिकारी म्हणतात की हा उमेदवार आम्हाला चालत नाही. नागपूरसारख्या ठिकाणी त्यांना नागपूर शहरात उमेदवार नाही मिळाला, दुसरीकडनं उमेदवार आयात करावा लागला. विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या निवडणूक लढवायला उमेदवार देखील मिळत नाही, अशी आज परिस्थिती आहे. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आम्ही काय काम केलं हे सांगून लोकांना मतं मागायची असल्यामुळे त्या तयारीमध्ये आम्ही मागील 2 वर्षापासून लागलेलो आहे. त्यामुळे या 11 तारखेपासून जी या देशामध्ये निवडणूक सुरू होते आहे, मी केवळ महाराष्ट्रापुरतं बोलील की महाराष्ट्रामध्ये आम्ही 45पेक्षा जास्त जागा जिंकू. आणि मागच्या वेळेला हा वर्धा लोकसभा मतदारसंघ आम्ही 2,36,000 मतांनी जिंकला होता, तो यावेळी 3 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू असा विश्वास मला निवडणूक प्रमुख म्हणून ठाम आहे. धन्यवाद सर. कृषीप्रधान टीव्हीशी आपण वेळातला वेळ काढून बोलल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तर हे होते आपल्यासोबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे सल्लागार आणि वर्धा लोकसभाचे निवडणूक प्रचार प्रमुख सुधीरजी दिवे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य वानखेडेसह धीरज मानमोडे, कृषीप्रधान टीव्ही, वर्धा.